वाढदिवसाचे समाजसेवेत रूपांतर. रोहित डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभागासाठी सुसज्ज क्लिनिक आणि अभ्यासिकेची मोठी घोषणा. आमदार संग्राम जगताप यांच्या शुभेच्छांनी सोहळ्याला चार चांद. वाढदिवस म्हटलं की बॅनर, पोस्टर आणि पार्टी हे चित्र नेहमीच पाहायला मिळतं. मात्र अहिल्यानगरात एका वाढदिवसाचं रूपांतर थेट समाजसेवेच्या पर्वात झाल्याचं पाहायला मिळालं. सुप्रभात फर्मचे संचालक रोहित डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले आणि नगरसेविका आशा डागवाले यांनी राबवलेला उपक्रम सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा ठरला. रोहित डागवाले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवव्रत प्रतिष्ठान आणि शिवव्रत महिला मंडळाच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी, महिलांसाठी एसटी पास तसेच विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल 300हून अधिक महिलांनी या विविध योजनांचा लाभ घेतला. फटाक्यांची आतिषबाजी करत केक कट करून मोठ्या उत्साही वातावरणात रोहित डागवाले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जल्लोषपूर्ण वातावरणात उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप यांनीही रोहित डागवाले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या वाढदिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. किशोर डागवाले आणि नगरसेविका आशा डागवाले हे प्रभागातील विकास कामे, जनसंपर्क आणि नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याने त्यांची एक वेगळी लोकाभिमुख ओळख निर्माण झाली आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक किशोर डागवाले, नगरसेविका आशा डागवाले, शिवव्रत महिला मंडळाच्या अध्यक्ष आरती आढाव, शिल्पा गणगले, प्रीती गाली, सविता डागवाले, रुपाली गणगले, अनुजा डागवाले, शिवव्रत प्रतिष्ठानचे नितीन डागवाले, सचिन भिंगारकर, अनिल धाडगे, अक्षय जाधव, दीपेश आगरकर, प्रतीक शिंगटे, संदीप खताडे, वैभव वाघमारे, विवेक सोनावणे, भैया कांबळे, पंढरी दातरंगे, मंथन डागवाले, तेजस थापा, रोहित डागवाले आदींसह महिला मंडळाच्या सदस्या आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येत उपस्थित होता. एका वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम, शेकडो महिलांना योजनांचा लाभ आणि प्रभागासाठी क्लिनिक व अभ्यासिकेची घोषणा. त्यामुळे रोहित डागवाले यांचा वाढदिवस हा केवळ उत्सव न ठरता समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश देणारा सोहळा ठरला. असे सामाजिक उपक्रम शिवव्रत महिला मंडळ असू द्या, शिवव्रत प्रतिष्ठान असू द्या, याच्या माध्यमातून आम्ही वर्षभर चालवतच आलेलो आहे. आणि आता देखील यानंतर सुद्धा सामाजिक कामात जसं याच्या पूर्वी केलंय की आता याच्यानंतर आम्ही ट्रस्टच्या वतीनं एक हॉस्पिटलच या भागामध्ये सुरू करतोय. त्याचं काम देखील एका महिन्यात पूर्ण होईल. त्याच्यामध्ये त्या दवाखान्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ असतील, बालरोग तज्ज्ञ असतील, जनरल फिजिशियन असतील आणि त्याचबरोबर रक्त लघवी तपासण्याचं सुद्धा मोफत केंद्र आम्ही सुरू करतोय. आणि त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा संपूर्ण औषधं, उपचार सगळे मोफत केले जातील आणि त्याचबरोबर औषधं सुद्धा मोफत देण्याचं काम आम्ही त्याच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर या भागात आमच्या विडी कामगारांची संख्या मोठी असल्यामुळे छोटे छोटे घरं आहेत. आर्थिक दुर्बल घटकाचे लोक जास्त प्रमाणात राहत असल्यामुळं मुलांना अभ्यास करण्याचं फार मोठं अडचण त्यांच्या घरामध्ये येत असल्यामुळं इथं मुलांसाठी आणि मुलींसाठी देखील पुढच्या महिन्यामध्ये आम्ही अभ्यासिका चालू करतोय. त्याचबरोबर महिलांसाठी व्यायामशाळा तर आमची सुरू आहे, पण योग भवन सुद्धा अत्यंत मोठं आपण प्रशस्त जागेमध्ये आता योगाचे सुद्धा कार्यक्रम करण्याचं मोठा कार्यक्रम नियोजन आम्ही केलेलं आहे. असे अनेक कार्यक्रम आमच्या माध्यमातून होत आहे. आता तुम्हाला माहिती आहे की थोड्या दिवसामध्ये गणेश उत्सव देखील या शहरामध्ये, नव्या जिल्ह्यामध्ये शिवव्रत प्रतिष्ठानचा गणेश उत्सव म्हणजे अत्यंत मोठ्या प्रमाणात. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक समाजोपयोगी कामं, देखावा असणार, गणपती उत्सव असणार, त्याबरोबर असं जे जे करतोय हे तर तुम्हाला एक महिन्यात सांगितलं. आता नंतर गणपतीमध्ये देखील अनेक उपक्रम आम्ही सुरू करतो. त्याचं सुद्धा तुम्हाला पुढच्या महिन्यात आम्ही त्याचं सर्व माहिती नगरवासियांना देऊ. मी माझ्या वतीनं संपूर्ण प्रभागातील नागरिकांना असू द्या की ज्या आपण शिबिरं घेतले त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि त्याचा लाभसुद्धा सर्वांनी घेतला. मी माझ्या वतीनं या दोघांना सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी कार्याला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता जे सांगितलं नागरिकांसाठीच्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून देताय, त्या सुविधांसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांची उंबरठी झिजवावी लागतात, मात्र ते इथे त्यांना सहज उपलब्ध होते. तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? नाही, उलट आम्ही तर आता मला म्हणजे चौथा कॅम्प घ्यावा लागला. प्रत्येक वेळेस गर्दी वाढत 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 चालल्यामुळं उलट नागरिकांनी घेतलं पाहिजे. तुम्ही जर पाहिलं तर बाहेर पैसे सुद्धा आकारल्या जातात. पैसे जास्त म्हणजे शासनाच्या फीपेक्षा तुम्हाला सांगायचं कॅम्प म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये आम्ही 80 रेशन कार्ड तयार करून वाटले सुद्धा.
का जे रेशन कार्ड तुम्हाला 2-2, 4-4 वर्ष तुम्ही बाईट मध्ये ऐकलं असेल की 10 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष झाले आम्हाला रेशन कार्ड मिळत नव्हतं. ते रेशन कार्ड आम्ही 2 महिन्यामध्ये नागरिकांना उपलब्ध करून दिलं आणि परत रेशन कार्डचा सुद्धा आम्ही कॅम्प लवकरच घेतोय.